नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एस विकेशोड यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ असेल तो मित्रांनो येतात 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक रोडमॅप व्हिडिओ असेल. मित्रांनो लक्षात घ्या, तुमच्या आता फर्स्ट टाइम एक्झामिनेशन झालेली असेल. मित्रांनो तुम्ही दिवाळीच्या वेकेशनमध्ये एन्जॉय केलेले असतील. आता फक्त आणि फक्त मित्रांनो तुमचा टार्गेट आहे बोर्ड एक्झाम. तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ असेल त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला मी एक फुल रोडमॅप देणार आहे, जेणेकरून मित्रांनो तुम्ही 10वीच्या बोर्ड एक्झाममध्ये 90 to 95% इझिली स्कोर करू शकता. जर तुम्ही हे फॉलो केले तर गॅरंटी तुम्ही सांगतो मित्रांनो तुम्ही नक्की स्कोर करू शकता. चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला मी सांगून देतो, मित्रांनो आपली जी बोर्ड एक्झाम आहे ती जवळपास 21 फेब्रुवारीला स्टार्ट होणार आहे. आता मित्रांनो तुम्ही जर डिसेंबर कन्सिडर केला तर डिसेंबर पासून मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या, तुम्हाला 80 ते 85 दिवस तुम्हाला भेटतात मित्रांनो तुम्हाला अभ्यास करण्यासाठी. आता त्यामध्ये तुम्हाला माहिती असेल तुम्ही किती पाण्यामध्ये तुम्हाला काय किती अभ्यास करायचा तुम्ही स्वतः ओळखत असाल. मी सांगायची गरज नाही मित्रांनो. तुम्हाला काय येते, तुमचं कोणते चॅप्टर्स आहेत, किती सिलेबस स्कोर करायचे हे तुमच्या मित्रांनो डोक्यामध्ये नियोजन तर असेल. परंतु आता तुम्हाला मी सांगून देतो मित्रांनो, तुमची फर्स्ट सेमेस्टर एक्झाम झाली आहे म्हणजे जवळपास तुमचा समजून चालतो मी की तुमचा हाफ सिलेबस आहे तो कव्हर झाला असेल. जवळपास तुम्हाला मी सांगतो मित्रांनो 55 चॅप्टर्स आहेत तुमचे मित्रांनो, जे मराठी हिंदी इंग्लिश सोडून जे बाकीचे विषय आहेत त्याचे जवळपास 55 चॅप्टर्स आहेत. मित्रांनो मी मराठी हिंदी इंग्लिश हे विषय तुम्हाला इन्क्लूड करत नाही, कारण त्याचं तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगून देईल. त्या 55 चॅप्टर्सपैकी मित्रांनो तुम्हाला मी सांगून देतो की 27 चॅप्टर म्हणजे 27 त्याचे हाफ होत आहे. तर 27 चॅप्टर तुमचे जवळपास कव्हर झाले असेल असं मी समजून चालतो. आता तुम्हाला मित्रांनो ते 83 तुम्हाला दिवस मिळत आहेत तुम्हाला डिसेंबरपासून. त्या 83 दिवसामध्ये तुम्हाला मित्रांनो 27 चॅप्टर तुम्हाला कव्हर करायचे आहेत. म्हणजे जवळपास तुम्हाला मित्रांनो तुम्हाला 3 दिवसामध्ये एक चॅप्टर कंप्लीट करायचं आहे. लक्षात घेऊन तर तुम्हाला मी सांगून देतो 3 दिवसामध्ये न धरता आपण 2 दिवसामध्ये धरूया, कारण मित्रांनो त्यामध्ये तुमचे मित्रांनो लास्टला तुम्हाला बोर्ड एक्झामचे प्रिपरेशन करावं लागते. जसं की तुमचे प्रिलिम्स असतात, ओरल्स असतात मित्रांनो, तुम्हाला प्रोजेक्ट वगैरे असतात. त्यामुळे तुम्हाला मी एक दिवस कमी करत आहे. तुम्हाला जेवढे मी दिवस सांगितले तेवढे नक्कीच भेटत नाही, त्याच्यापेक्षा कमी तुम्हाला भेटत आहेत दिवस. त्यामुळे तुम्हाला लक्षात घेऊन तुम्हाला 2 दिवसामध्ये एक चॅप्टर कंप्लीट करायचं आहे. आता मी तुम्ही चॅप्टर कशाप्रकारे कंप्लीट करायचे ते तुम्हाला मी सांगून देतो. चॅप्टर कंप्लीट करायचे म्हणजे मी तुम्हाला अभ्यासासाठी टाइम तर भरपूर लागणार आहे. आता मित्रांनो तुम्हाला मी सांगून देतो की रिअलिटी मित्रांनो तुम्ही आता स्कूल किंवा मित्रांनो कॉलेजमध्ये असतात, जसं की तुम्ही मित्रांनो 7 to 8 hours तुमच्या मित्रांनो यामध्ये जात असेल दिवसाचे. आता मित्रांनो लक्षात घ्या, तुम्ही स्कूल लावले असेल किंवा तुम्ही कोचिंगमध्ये असाल वगैरे, तुमच्या जो टायमिंग सोडून तुम्हाला काय करायचं आहे सेल्फ स्टडीसाठी मित्रांनो 2+1 म्हणजे मित्रांनो 2 hours + 1 hour म्हणजे मित्रांनो डेलीचे तुम्हाला मित्रांनो 3 hours स्टडी करायचं आहे. आता म्हणजे तुम्ही स्टडी कशा प्रकारे करायचं आहे, तुम्ही सकाळी 2 तास करू शकता, संध्याकाळी 1 तास, किंवा मित्रांनो तुम्ही सकाळी 1 तास संध्याकाळी 2 तास, अशा प्रकारे तुमच्या पद्धतीने तुम्ही मॅनेज करा टाइम टेबल. तुम्हाला जसं टाइम भेटत आहे त्याप्रमाणे तुम्हाला मॅनेज करायचं. परंतु मित्रांनो माझं मत असेल हेतून पुढे जर तुम्ही 3 तास अभ्यास केला तर गॅरंटी देऊ सांगतो मित्रांनो तुम्ही नक्कीच 95% मार्क्स स्कोर करू शकता. तर तुम्हाला मित्रांनो तुम्हाला मी सांगून देतो तुम्हाला आता अभ्यास कशा प्रकारे करायचा आहे. तुम्हाला काय करायचं मित्रांनो, तुम्हाला डेलीच्या स्टडी शेड्यूलमध्ये मित्रांनो तुम्हाला लास्टला मित्रांनो संध्याकाळी झोपताना मित्रांनो तुम्हाला 30 मिनिटचं रिव्हिजन करायचं आहे. आता मित्रांनो तुम्हाला मी सांगितलेलं 3 तास अभ्यास करायचा आहे, त्याच्यात 30 मिनिटं गेले म्हणजे तुमच्याकडे राहिले 2.5 तास, 2.5 hour तुमच्याकडे शिल्लक आहे. आता 2.5 hour मित्रांनो तुम्हाला 45 अशा मित्रांनो 5 भागामध्ये तुम्हाला डिवाइड करायचं आहे. लक्षात ठेवायचं तुम्हाला जर प्रत्येक 5 मिनिटांना तुम्हाला शॉर्ट ब्रेक घ्यायचा आहे, कारण मित्रांनो कॉन्सन्ट्रेशन होत नाहीये जास्त. जर तुम्ही 5 मिनिटापेक्षा जास्त बसला तर तुम्हाला मित्रांनो डिस्टर्ब होणार तुमचं माइंड. त्यामुळे लक्षात घ्या तुम्हाला प्रत्येक 5 मिनिटात तुम्हाला शॉर्ट ब्रेक नक्कीच घ्यायचा आहे. आता तुम्हाला सांगतो तुम्ही 5 पार्टमध्ये डिवाइड केलेलं आहे, बरोबर आहे. आता प्रत्येक पार्टमध्ये तुम्हाला कशा अभ्यास करायचा तुम्हाला मी सांगतो. पहिल्या 5 मिनिटामध्ये तुम्हाला मित्रांनो मॅथ्सचं प्रॅक्टिस करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला मी सांगतो जर दुसरे 5 मिनिट असेल त्यामध्ये तुम्हाला सायन्सच्या कन्सेप्ट क्लिअर करायचे. कन्सेप्ट कसे क्लिअर करू शकता, तुम्ही बुक रीड करू शकता किंवा तुम्ही लेक्चर व्हिडिओज पाहू शकता. तिसऱ्या मित्रांनो 5 मिनिटं तुम्हाला काय करायचं मित्रांनो, रीडिंग करायचं हिस्ट्री आणि जिओग्राफीचं. चौथ्या 5 मिनिटं तुम्हाला काय करायचं मित्रांनो, ग्रामर प्लस मित्रांनो रायटिंग स्किलचा स्टडी करायचा. आणि मित्रांनो जे बाकीचे 5 मिनिट आहेत त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, जो स्कूलचं होमवर्क वगैरे असेल तो तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. मित्रांनो खूप इम्पॉर्टंट असे तुम्हाला 5 पार्टमध्ये मित्रांनो तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आणि तसेच मित्रांनो आता तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला मित्रांनो आता क्वेश्चन सॉल्विंगकडे थोडंसं लक्ष द्यायला सुरुवात करायची आहे. कारण मित्रांनो आता तुम्हाला तुमच्याकडे टायमिंग थोडासा कमी उरलेला आहे. तसं पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे, PYQ सॉल्व्ह करायचे मित्रांनो, प्रॅक्टिस पेपर सॉल्व्ह करायचे, सॅम्पल पेपर सॉल्व्ह करायचे. हे तुम्हाला कुठं मिळणार आहे मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळणार आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक मित्रांनो आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यामुळे क्लिक करा मित्रांनो, टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आणि मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओबद्दल धन्यवाद.